छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच्यामुळे खूप मदत होते टाईम मॅनेजमेंट, टाईम सेव्ह करायला, टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके, आणि ह्या स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस वाढतील. ओके, सो तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला आणि कितीही तुम्हाला खूप कॉन्फिडंट वाटत असेल की मला सगळं येतं आहे, पण बऱ्याचदा जेव्हा क्वेश्चन पेपर हातामध्ये येतो तेव्हा यू विल गेट पॅनिक, आणि बऱ्याचदा कितीही चांगला अभ्यास झाला तरी छोटे छोटे मिस्टेक्स तुमच्याकडून होतात आणि त्यामुळे मार्क्स लूज होण्याचे चान्सेस असतात. ओके, काही स्ट्रॅटेजीज तुम्ही फॉलो करा. इट विल डेफिनेटली हेल्प यू टू increase your marks. Okay, so marks नक्कीच तुमचे वाढतील. Hello students, so today we are going to discuss the how to attempt board exam paper. Okay, so मोस्टली आपण मॅथ्सचा क्वेश्चन पेपर कसा सॉल्व करणार आहे किंवा काय स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहे ते आपण पाहणार आहे. ओके, पण दिस इज ॲप्लिकेबल फॉर ऑल सब्जेक्ट्स. सो ही स्ट्रॅटेजी तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता. ओके, नाउ लेट्स स्टार्ट the how to attempt board exam paper. How to attempt the board exam paper. Okay, so board exam paper अटेम्प्ट करताना काही पॉईंट्स कन्सिडर करायचे किंवा काही स्टेप्स फॉलो करायच्या ते आपण आत्ता इथं वन बाय वन आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो फर्स्ट रीड द क्वेश्चन पेपर. ओके, सो फर्स्ट 10 minutes फर्स्ट रीड द क्वेश्चन पेपर. ओके, सो तुम्ही म्हणाल की कशाला टाईम वेस्ट करायचा क्वेश्चन पेपर रीड करून. ओके, सो व्हॉट इज द importance of reading the question paper in first 10 minutes. Every question paper has 5 sections. Okay, ABCD हे 5 sections असतात. त्यापैकी आपण जेव्हा वन बाय वन क्वेश्चन पेपर सॉल्व करायला घेतो तेव्हा काय होतं, मोस्टली तुमचा वेळ हा काही सेक्शन्स डिफिकल्ट असतात किंवा काही क्वेश्चन्स डिफिकल्ट असतात तिथे तुमचा वेळ जातो. ओके, यू गेट स्टक टू सम डिफिकल्ट क्वेश्चन्स. ओके, आणि तिथे तुमचा टाईम जातो आणि त्यामुळे काय होतं, शेवटी जे इझी सेक्शन्स असतात ते इझी सेक्शन्स अटेम्प्ट करायला तुमच्याकडे वेळ नाही राहत. सो ही मिस्टेक तुमच्याकडून होऊ नये. देअरफॉर फर्स्ट रीड द क्वेश्चन पेपर. जेव्हा क्वेश्चन पेपर तुम्ही रीड करता, ओके, सो वाईल रीडिंग द क्वेश्चन पेपर्स नो नीड टू रीड द लाईन बाय लाईन क्वेश्चन्स रीड करायची गरज नाही. जस्ट टेक अ ओव्हरलुक ऑफ क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपरचा ओव्हरलुक घ्या की कुठले क्वेश्चन्स इझी आहेत, कुठले मॉडरेट लेवलचे आहेत, कुठले डिफिकल्ट आहेत. ओके, सो जस्ट तुम्ही ओव्हरलुक घेतला तर तुम्हाला कळू शकेल की विच क्वेश्चन्स आर इझी, मॉडरेट अँड डिफिकल्ट. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन कॅटेगराइज द सेक्शन्स, इझी सेक्शन, डिफिकल्ट सेक्शन अँड मॉडरेट सेक्शन्स. ओके, सो त्यानुसार तुम्ही सेक्शन्स अटेम्प्ट करा. सो जे तुम्हाला सेक्शन्स इझी वाटतात तो फर्स्ट अटेम्प्ट दोज सेक्शन्स, अँड जे डिफिकल्ट मॉडरेट वाटतात ते तुम्ही लास्टला अटेम्प्ट करा. ओके, इट विल डिफरंट फॉर डिफरंट स्टुडंट्स. ओके, सो जे काय तुम्ही कॅटेगराइज कराल तो प्रत्येक स्टुडंटची स्ट्रॅटेजी डिफरंट असते. यू कॅटेगराइज द सेक्शन्स. ओके, इझी, मॉडरेट अँड डिफिकल्ट लेवलनुसार तुम्ही कॅटेगराइज करून देन यू विल स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन्स सेक्शन बाय सेक्शन. मोस्टली BCD हे जे बिटवीन द सेक्शन्स आहेत हे डिफिकल्ट असतात किंवा काय क्वेश्चन्स त्याच्यामध्ये डिफिकल्ट येतात, त्यामुळे तिथे तुमचा वेळ जास्त जातो. त्यामुळे सेक्शन E हा मोस्टली केस स्टडी बेस्ड सेक्शन E हा जरी इझी क्वेश्चन्स असले तरी तुम्हाला तिथं तो क्वेश्चन किंवा तो सेक्शन अटेम्प्ट करायला वेळ नाही राहत. ओके, सो तुम्ही फर्स्ट read the question paper, then categorize the sections according to easy, moderate and difficult level, and then one by one solve the sections. Okay, mark the while you are reading the question paper or you are solving the question paper, mark. ओके, सो मार्क द क्वेश्चन्स. ओके, जे तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार आहे किंवा जे तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत, सो टिक दॅट क्वेश्चन ॲज अ राईट. ओके, जो तुम्ही अटेम्प्ट केला आहे की कॉन्फिडंट आहे की मी हा अटेम्प्ट करू शकतो त्या क्वेश्चनला तुम्ही टिक करा. आणि जो क्वेश्चन डिफिकल्ट वाटतो आहे की तुम्हाला तो जमणार नाही किंवा त्याला तुम्ही नंतर वेळ देणार असाल तो स्किप दॅट क्वेश्चन अँड ऑर यू कॅन रिचेक लॅटर ऑन. ओके, सो त्या क्वेश्चनला तुम्ही सर्कल करा. ओके, सो जे क्वेश्चन्स डिफिकल्ट वाटतात तिथे जास्त वेळ वाया घालू नका. त्यामुळे तुम्हाला काय होईल, टाईम मॅनेज होणार नाही शेवटी. त्यामुळे स्किप दॅट क्वेश्चन ऑर मार्क ॲज अ सर्कल. थर्ड, जो क्वेश्चन तुम्हाला येणारच नाही की यू शुअर, तुम्हाला शुअरिटी आहे की हा क्वेश्चन्स मला जमणार नाही किंवा हा क्वेश्चन मी अटेम्प्ट करणार नाही, सो क्रॉस दॅट क्वेश्चन. तिथल्या तिथे लगेच तुम्ही क्वेश्चन क्रॉस करून टाका की पुन्हा तुम्हाला तो क्वेश्चन वाचण्यात पुन्हा वेळ जाणार नाही. ओके, व्हाईल सॉल्विंग द क्वेश्चन पेपर. अँड देन आफ्टर these two steps
स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन पेपर वन बाय वन. सो जसं तुम्ही कॅटेगराईज केलं असेल सेक्शन, म्हणजे टिक मार्क केले असतील क्वेश्चन्स, अकॉर्डिंग टू दॅट स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन पेपर. ओके. आणि जेव्हा तुम्हाला पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व करून होईल, सो लास्टचे 10 to 15 मिनिट्स यू हॅव टू रिचेक द आन्सर शीट. ओके. सो काही क्वेश्चन्स राहिले असेल तर सोडून द्या. सो लास्ट 10 to 15 मिनिट्स यू हॅव टू रिचेक द आन्सर शीट. जी काय तुम्ही आन्सर शीट जी काय आहे तुमची, ती तुम्ही चेक करण्यासाठी शेवटचे 15 मिनिट्स दिलेच पाहिजेत. ओके. कारण काय होतं, मोस्टली तुमचे सायन्समध्ये मिस्टेक होते, व्हॅल्यूज चुकीच्या घेता तुम्ही, बऱ्याचशा सिली मिस्टेक्स तुमच्याकडून होतात घाईमध्ये, किंवा यू आर गेट पॅनिक वाईल सॉल्विंग द क्वेश्चन पेपर. तुम्ही पॅनिक झालेले असतात, त्यामुळे काही छोट्या छोट्या चुका होतात, फॉर्म्युला चुकीचा लिहिता. सो हे जेव्हा तुम्ही लास्ट 10 to 15 मिनिट्समध्ये जेव्हा तुम्ही रिचेक करता, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला नोटीस होतात. ओके. आणि त्यावेळी जर तुम्ही ती मिस्टेक तुम्ही करेक्ट करू शकलात किंवा तुम्ही करेक्ट केली, तर डेफिनेटली इट विल हेल्प टू इन्क्रीज युअर मार्क्स. तुमचे मार्क्स वाढण्याचे इथे चान्सेस असतात. ओके. एव्हरीवन हॅज टू गिव्ह द लास्ट 10 to 15 मिनिट्स फॉर रिचेकिंग. सो तुम्ही आन्सर शीट रिचेक करण्यासाठी लास्ट 10 to 15 मिनिट्स तुम्ही रिझल्ट ठेवलेच पाहिजेत, आणि लास्ट 10 to 15 मिनिटमध्ये आन्सर शीट रिचेक ही केलीच पाहिजे. ओके. सो याच्यामुळे तुमचे काही सिली मिस्टेकमुळे जे मार्क्स जाण्याचे चान्सेस असतात, ते तुम्ही तिथे करेक्ट मार्क्स तुमचे त्यामुळे वाढू शकतात. ओके. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय आहे तो आपण पाहणार आहे. ओके. सो इट इज अ पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर. सो यू नो द मॅथ्स क्वेश्चन पेपर हॅज 5 sections. ओके. ABCD. सो फर्स्ट A sections has 20 questions, that is MCQs. So each question is for 1 mark, therefore 20 marks. So total A section हा 20 marks आहे. So B section has 5 questions, each question is for 2 marks. Very short answer questions असतात. So 5 2s are 10. So section B हा 10 marks आहे. Section C there are total 6 questions. Short answer question 3 marksचा एक question असतो. 6 3s are 18. So section C is for 18 marks. सेक्शन डी मध्ये 4 क्वेश्चन्स असतात, लॉंग आन्सर क्वेश्चन्स. ओके. इच क्वेश्चन हॅज 5 marks. सो 5 4s are 20. सो सेक्शन डी हा 20 marks आहे. सेक्शन ई इज अ 3 questions. Each question is for 4 marks. 4 3s are 12. So total section E is at 12 marks. Okay. So according to section wise, section A is for 20 marks, section B is for 10 marks, section C is for 18 marks, section D is for 20 marks, and section E is for 12 marks. So याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड सेक्शन. सो फर्स्ट A and B हे सेक्शन्स छोटे क्वेश्चन्स असतात. ओके. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. सो हे क्वेश्चन्स दोन्ही पटकन होऊन जातात. ओके. हे इझी क्वेश्चन्स असतात, याला वेळ कमी लागतो, हे पटकन होऊन जातात. ओके. सो हे 30 मार्क्स तुम्ही इझिली कवर करू शकता. देन सी आणि डी क्वेश्चन्स हे थोडेसे लॉंग आन्सर क्वेश्चन्स असतात. ओके. सो इथे थोडा वेळ जातो. सो सी आणि डी सेक्शनला रायटिंगमध्ये थोडा टाईम जाऊ शकतो. ओके. आणि ए हा क्वेश्चन केस बेस्ड क्वेश्चन जरी असला तर याच्यामध्ये फक्त क्वेश्चन रीड करण्यात थोडासा वेळ जातो, पण हे क्वेश्चन्स फार इझी असतात. ओके. सो सेक्शन ई हा पण इझी असतो. सो सेक्शन ए बी ई, सो हे तिन्ही सेक्शन्स फार इझी असतात. ओके. आणि सेक्शन सी आणि डीमध्ये थोडासा तुम्हाला टाईम लागू शकतो, किंवा इथं प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर आन्सर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचं लिहावं लागतं. सो सी आणि डी विल टेक मोर टाईम अदर दॅन A, B, E. We have seen previously की क्वेश्चन पेपर रीड करताना आपण अकॉर्डिंग टू द इझी, मॉडरेट अँड डिफिकल्ट लेवल यू कॅन कॅटेगराईज द सेक्शन्स. सो त्यानुसार तुम्ही कुठला सेक्शन कधी सॉल्व करायचा ते तुम्ही ठरवू शकता. ओके. कुठला सेक्शन कधी सॉल्व करायचा हे फर्स्ट तुम्ही क्वेश्चन जेव्हा रीड करता तेव्हाच तुम्ही डिसाईड करा. ओके. सो जेव्हा तुम्ही फर्स्ट डिसाईड करता की मला हा सेक्शन आधी सॉल्व करायचा, हा नंतर करायचा आहे, सो त्यानुसार तुम्ही पटपट क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकाल. ओके. सो तुम्ही जर पहिल्यांदाच डिसाईड नाही केलं, सो त्यामुळे काय होईल, डिफिकल्ट जे क्वेश्चन्स आहेत तिथे वेळ तुमचा जास्त जाईल, आणि इझी जे सेक्शन्स आहेत ते तुमचे करायचे राहून जातील. ओके. बिकॉज लॅक ऑफ टाईम मॅनेजमेंट. सो त्यामुळे तुम्ही फर्स्ट जेव्हा क्वेश्चन्स पेपर रीड कराल त्यावेळी तुम्ही फर्स्ट कॅटेगरायझर्स फर्स्ट सिलेक्ट द विच सेक्शन यू हॅव टू सॉल्व फर्स्ट. ओके. अँड देन स्टार्ट टू सॉल्व द question paper. So while attempting the board exam paper, okay, so most important point is the presentation. Okay. So presentation फार महत्त्वाचं आहे. ओके. सो
तुम्हाला माहिती आहे बोर्ड एक्झाम्स हे आपल्या स्कूलमध्ये चेक होत नाहीत, सो ते बाहेर चेक सो देअरफॉर द प्रेझेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, हे आपण नेहमीच म्हणतो. सो जेव्हा तुमचा पेपर जेव्हा थर्ड पर्सन किंवा जी व्यक्ती तुमचा पेपर चेक करणार आहे त्याच्या हातामध्ये जातो, ओके. जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित जर तुम्ही पेपर लिहिला असाल, प्रेझेंटेशन चांगलं असेल, तर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडेल अँड डेफिनेटली यू विल स्कोर मोर, ओके. पण तुम्ही जर आन्सर सगळे करेक्ट लिहिलेत आणि तुमचं प्रेझेंटेशनच चांगलं नसेल, इट विल लूज युअर मार्क्स. सो त्यामुळे तुमचे मार्क्स कमी होण्याचे चान्सेस आहेत, ओके. सो प्रेझेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट वाईल अटेम्प्टिंग द बोर्ड एक्झाम पेपर, ओके. सो आन्सर शीट जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंटर करता तेव्हा फर्स्ट तुम्हाला आन्सर शीट दिली जाते, ओके. सो तुम्ही राईट डाऊन ऑल युअर डिटेल्स, ओके. सो जेव्हा तुम्ही सगळे डिटेल्स फिल करता, सो बिफोर यू आर गेटिंग द क्वेश्चन पेपर मिळण्याआधी आन्सर शीट ही तुमच्या हातामध्ये असते, ओके. त्याच्याकडे भरपूर वेळ असतो, ओके. सो युटिलाइज दॅट टाईम, ओके. सो तो टाईम तुम्ही तिथे युटिलाइज करू शकता. सो तुम्ही जेव्हा आन्सर शीट तुमच्या हातामध्ये येते, ओके. सो मार्क सम मार्जिन. सो काही पहिले 2 मार्जिन लाईन्स तुम्ही ड्रॉ 2 लाईन्स, ओके, टू द लेफ्ट साईड ऑफ आन्सर शीट आणि 1 लाईन टू द राईट साईड ऑफ आन्सर शीट. सो इथे 2 मार्जिन लाईन्स आणि इथे एक लाईन तुम्ही ड्रॉ केली पाहिजे, ओके. सो दिस इज फॉर क्वेश्चन अँड सब क्वेश्चन. हे क्वेश्चन आणि मेन क्वेश्चन आणि सब क्वेश्चनसाठी हे मार्किंग फार महत्त्वाचे आहेत. सो मार्जिन ह्या 2 लाईन्स तुम्हाला यू हॅव टू ड्रॉ, ओके. आणि ही लाईन कशासाठी ड्रॉ करायची, मोस्टली मुलं काय करतात, इथे लाईन ड्रॉ करून इथे तुम्ही रफ वर्क करता. सो डोंट डू दॅट. रफ वर्क इथे करू नका. सो याच्यामुळे काय होतं, तुमचा आन्सर शीट फार बॅड इम्प्रेशन भरतं तिथेच जर तुम्ही रफ वर्क केलं. सो त्यामुळे रफ वर्क इथे न करता लास्ट 2 पेजेस तुम्ही रफ वर्कसाठी रिझर्व ठेवा, ओके. आणि लास्ट पेजवर रफ पेज असं तुम्ही नोट डाऊन करा, लिहा आणि तिथे ऑलरेडीच एक क्रॉस लाईन मारून द्या, ओके. आणि जे काय तुम्हाला रफ वर्क करायचं आहे, सो डू दॅट रफ वर्क इन लास्ट पेज, ओके. आणि लाईन ही आधीच का ड्रॉ करायची, कारण शेवटी तुम्ही ती लाईन मारायची विसरून जाता. सो पहिल्यांदाच रफ पेज असं राईट डाऊन रफ पेज आणि पहिल्यांदाच तिथे पेन्सिलने लाईन क्रॉस करा, म्हणजेच काय की ते रफ पेज आहे हे कन्सिडर केलं जाईल. डोंट डू रफ वर्क हिअर, ओके. आणि ही लाईन मग कशासाठी मारायची, जेव्हा पेपर चेकिंगसाठी जातात तेव्हा पेपर फोल्ड केले जातात, ओके. सो तुम्ही जेव्हा अप टू द मार्क जेव्हा तुम्ही शेवटच्या कॉर्नर म्हणजे जिथं पेज एंड होतं तिथंपर्यंत तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा काय होतं, पेज फाटून जातं शेवटी, का फोल्डिंगमध्ये ते तुम्ही जे लिहिलं आहे ते दिसत नाही प्रॉपर. सो त्यामुळे फार शेवटपर्यंत लिहिण्याचा नाही प्रयत्न करायचा. ही लाईन मारायची, ही जी लाईन असते त्या लाईनच्या बिफोर इथंपर्यंतच लिहिण्याचा प्रयत्न करा, ओके. सो कीप दिस स्पेस. हा स्पेस तुम्ही रिकामा सोडा इथे, ओके. सो इथे काहीच लिहू नका किंवा रफ वर्कही करू नका, ओके. सो मायनर काही थोडं बहुत रफ वर्क करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता, पण मेजर जे काय रफ वर्क असेल ते तुम्ही लास्ट पेजवर तुम्ही करू शकता किंवा तिथं तुम्ही केलं पाहिजे, ओके. आणि फॉर्म्युला लिस्ट इथे मी अजून एक पेज इथं ड्रॉ केले फॉर फॉर्म्युला लिस्ट. बऱ्याचदा काय होतं, क्वेश्चन पेपर हातात येतो आणि तुम्ही क्वेश्चन्स रीड करता तेव्हा तुम्ही पॅनिक होता आणि त्या वाईल यू आर गेट पॅनिक, त्या पॅनिक सिच्युएशनमध्ये कंडिशनमध्ये तुम्ही जे फॉर्म्युले तुम्ही लर्न करून आलेले असतात ते पण तुम्ही विसरून जाता, ओके. सो क्वेश्चन पेपर हातात येण्याआधी जो तुमच्याकडे वेळ असतो, युटिलाइज दॅट टाईम, ओके. सो तो टाईम, त्या टाईममध्ये तुम्ही जे काही तुम्ही फॉर्म्युले लर्न केलेत, ओके. सो राईट डाऊन दोज फॉर्म्युलेज लिस्ट वाईज इन लास्ट पेज. पेन्सिलने तुम्ही सगळे ते फॉर्म्युले लास्ट पेजवर लिहून घ्या, ओके. सो जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये येईल तेव्हा 1 बाय 1 जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करा तेव्हा डिरेक्टली लास्ट पेज ओपन करून तो फॉर्म्युला तुम्ही कॉपी करून घेऊ शकता, ओके. सो बऱ्याचदा काय होतं, पॅनिक सिच्युएशनमध्ये तुम्ही फॉर्म्युला विसरता किंवा फॉर्म्युला इनकरेक्ट लिहिता. सो ह्या मिस्टेक होण्याचे चान्सेस कमी होतात, ओके. जर फॉर्म्युला चुकीचा लिहिला तर पुढे काही सम सॉल्व करून उपयोग नाही, ओके. सो फॉर्म्युला इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जरी तुम्हाला क्वेश्चन तो तुम्हाला जमला नाही तरी फॉर्म्युलेचे तरी ॲटलिस्ट मार्क्स मिळतात, ओके. सो राईट डाऊन ऑल फॉर्म्युलेज यू हॅव लर्न बिफोर यू आर गेटिंग द क्वेश्चन पेपर ऑन द लास्ट पेज, ओके. विथ द पेन्सिलने तुम्ही ते सगळे फॉर्म्युले लिस्ट आउट करा ऑन द लास्ट पेज, ओके. वाईल यू आर अटेम्प्टिंग द क्वेश्चन, जे काय क्वेश्चन्समध्ये गिवन इन्फॉर्मेशन असेल ते
गिवन हे टायटल लिहून जे काही पॉईंट्स आहेत, गिवन जे काय व्हॅल्यूज असतील त्या गिवन या टायटलखाली सगळ्या व्हॅल्यूज लिहून घ्या अँड देन स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन. ओके, देन त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करा. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक वेळेला क्वेश्चन रीड करावा लागत नाही किंवा त्याच्यामध्ये तुमचा टाईम सेव्ह होतो. जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वेश्चन रीड करता तेव्हा सगळे इन्फॉर्मेशन गिवन टायटलखाली सगळे डिटेल्स लिहून घ्या, सगळे व्हॅल्यूज लिहून घ्या अँड देन स्टार्ट टू सॉल्व. पुन्हा क्वेश्चन पेपर बघायची तुम्हाला गरज लागता कामा नये. ओके, डोंट रेफर द क्वेश्चन पेपर अगेन अँड ओके. सो इट विल हेल्प टू सेव्ह युअर टाईम वाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स. ओके, सो हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच्यामुळे खूप मदत होते टाईम मॅनेजमेंट, टाईम सेव्ह करायला, टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके, आणि ह्या स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस वाढतील. ओके, सो तुम्ही कितीही चांगला अभ्यास केला आणि कितीही तुम्हाला खूप कॉन्फिडंट वाटत असेल की मला सगळं येतं आहे, पण बऱ्याचदा जेव्हा क्वेश्चन पेपर हातामध्ये येतो तेव्हा यू विल गेट पॅनिक आणि बऱ्याचदा कितीही चांगला अभ्यास झाला तरी छोटे छोटे मिस्टेक्स तुमच्याकडून होतात आणि त्यामुळे मार्क्स लूज होण्याचे चान्सेस असतात. ओके, काही स्ट्रॅटेजीज तुम्ही फॉलो करा. इट विल डेफिनेटली हेल्प यू टू इन्क्रीज युअर मार्क्स. ओके, सो मार्क्स नक्कीच तुमचे वाढतील. फुली नोट डाऊन ऑल दिस पॉईंट्स अँड स्टेप्स वाईल अटेम्प्टिंग द बोर्ड एक्झाम पेपर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अँड नेक्स्ट पॉईंट विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. Thanks for watching.